काय चालू आहे? अरे आबांसाठी करा हा करा. मला प्रश्न पडला असेल, ही दोघं कोण आहेत? बरोबर आहे. तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. हा दत्तपुत्र यशवंत काशीबाईंचा आणि ही त्याची पत्नी राधा. नुकतंच लग्न झालं. रत्न नाटकानंतर शेतकऱ्याचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी असे शेठजींनी मोठमोठे ग्रंथ लिहिले. 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यामध्ये बिना पुरोहितांशिवाय लग्नविधी कशी असते ही पद्धत नमूद केली. आमच्या यशवंताचा विवाह सत्यशोधक पद्धतीचाच आहे. तुम्हाला माहिती आहे, शेठजींची एक पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी होती. त्या कंपनीद्वारे शेठजींनी अनेक धरणं बांधले, रस्ते बांधले, इमारती बांधल्या. तुम्हाला माहितीये, पुण्यातून आपण साताऱ्याकडे जातो. आपल्याला कात्रजचा बोगदा लागतो. तो बोगदा याच कंपनीने बांधला. शिवाय सयाजीराव शिंदे ह्यांचा वाडा देखील आमच्या कंपनीनेच बांधलेला आहे. असे कितीतरी मोठमोठाले बांधकाम केले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि त्यावर पोवाडा लिहिला. असे कितीतरी कामं शेटजींनी केले. आणि एक गोष्ट, 1876 ते 1887 पर्यंत शेटजी पुण्याचे आयुक्त होते. कमिशनर म्हणतात त्यांना. तर त्यांनी 7 वर्ष कारभार केला आणि पुण्याचा कायापालट केला. अशा कितीतरी सुधारणा केल्या. गेल्याच गेल्याच वर्षात त्यांना मुंबईला महात्मा ही पदवी मिळाली आणि त्यांचा स्वतः सत्कार करण्यात आला. पण त्यांना आता इतक्यात अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यांची उजवी बाजू अधू झाली. त्यांनी सार्वत्रिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहायला घेतला. पण त्यांना लकवा गेल्यामुळे ते लिहू शकले नाही. डाव्या हाताने लिहून पूर्ण केला. काही दिवसापूर्वी मला त्यांनी म्हटलं, "साहू, आता आपल्या यशवंताचे दोनाचे 4 हात काढले." मी कसं नाही म्हणणार, म्हणून नुकतंच झालं. मी बोलत काय बसले, व्यक्तींना औषध द्यायची वेळ झाली. हे आले शेवटी. बाहेर कशाला आले तुम्ही? आताच आराम करायचा. किती थंड वारा आहे. बरं, बरं. हे बघा, यांनी तुमच्यासाठी औषध केलं. ते. हां. त्यांनी खास आयुर्वेदिक औषध आणलं तुमच्यासाठी. मुझे क्या लगता है, सभी को बुलावा मुझको, सबको बुलाना जरूरी है। मुझे भी ऐसा ही लग रहा है। सब बोल रहे हैं। मैं बुलाता हूँ फिर। शेठी, अहो बोलू नका. तुम्हाला खोकला येतो ना बोलला की. तुम्ही ऐका जरा. हे बघा, आपण निरोप पाठवले. सगळे कार्यकर्ते येणार आहे तुम्हाला भेटायला. रोज रोज त्यांचं बोलणं सुरू आहे. हे बघा, हे बघा मंडळी आली. या, या, या. बसा. बैठी, बैठी. इधर ये. बैठिए सभी, इत्मीनान से बैठिए. थांबा, थांबा शेठी. शेठी शांत व्हा. बैठिए आप. हे बघा, तुम्ही रोज वाट बघत होतात ना, आले ती सगळी मंडळी.
रोज ते सुद्धा विचारत होते. आता तुम्ही मला जे सांगितलं ते मी बोलू का यांच्याशी? बरं, मी सांगते तुमच्याच वतीने सांगते. हे बघा, शेठजींच्या म्हणण्यानुसार बरं तिकडनं येऊ. बरं बाबा. हे बघा, आपण भरपूर कामं केले. आपल्याला आतापर्यंत कदाचित यश मिळालं नाही. पण येत्या काही वर्षात आपल्याला निश्चित यश मिळेल. पण एक गोष्ट करू नका. तुम्ही पेशवाईत जसे वागता, तशी वागू नका. कसायापुढे आपली मान देऊ नका. हे बघा, शिक्षण द्या. साऱ्या शूद्रातील शूद्रांना, बहुजनांना शिक्षण द्या. तुम्हाला माहिती आहे, शिक्षण ही मनुष्यास मनुष्यत्व प्राप्त करते. आणि एक गोष्ट, या पेशवाईत जरी शक्य नसलं, तरी आता इंग्रजी राजवट सुरू आहे. त्यांच्या काळात सगळ्यांना शिक्षण द्या. हो, 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 हो. जोपर्यंत अंगलई आहे, तोपर्यंत आपण आपल्या लेकरा-बाळांना शिक्षण देऊ आणि त्यांना शिक्षित करू. अजून काय म्हणायचंय? बघायचंय तुम्हाला. बरं, बरं. नाही, नाही. माझे विसरून जाईन माझे पण नाही म्हणत. काय झालं बरं? काय झालं? मुझे भी लगता है.